नमस्कार, मी गजानन धंदरे. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्राने त्या बातमीचा विस्तार. बुलढाणा येथे शासकीय विश्राम भवनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून प्राध्यापक भास्कर इंगळे यांची निवड आणि पक्ष बळकटीवर आणि गाव तिथं शाखा या विषयावर या विदर्भाचे पश्चिम अध्यक्ष संतोष इंगळे काय बोलले, बातमी पहा फक्त मायभूमी न्यूजवर. नमस्कार, मी गजानन धंदरे. जसं की आपण पाहिलं, नगरपालिकेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत. आता जिल्हा परिषदच्या रणधुमाळीमध्ये निवडणुका आता काही दिवसातच या आठवड्यामध्ये तारीख डिक्लेअर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपण रिपब्लिकन पार्टीचे या संघटनेने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. यांची कामगिरी कशा तऱ्हेची राहणार आहे, आपण यांची लाईव्हमध्ये मुलाखत घेणार आहे. आणि पक्ष बळकटीवर हे आपलं काय सांगाल सर आपण? ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आम्हाला आमचा पक्ष बळकट झाला पाहिजे आणि गाव तिथे शाखा आम्ही तिथं स्थापन करणार आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही पक्षाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी आमचे स्वबळावर आमचे उमेदवार तिथं आम्ही टाकणार आहे आणि आमचे उमेदवार निवडून येतील याच्याकडे आम्ही भरपूर लक्ष देणार आहे. आज घाटावरचे जे जिल्हाध्यक्ष नवनीत झालेले भास्कर इंगळे यांना आज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि